नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल आगरी ट्रेकर्समध्ये। तर मित्रांनो, आज आपले उदयपूरच्या सिरीजचा दुसरा दिवस म्हणजे दुसरा पार्ट आणि आम्ही चाललोय आता कुठे चाललोय रे आपण? आता आम्ही सिटी पॅलेस फिरायला चाललेलो आहे। त्यानंतर भास्कर साहेब सांगतील आम्ही काही प्रोग्राम करणी माता टेम्पल आहे, परत काय बोलते ते म्हणजे काय ते पाण्यातला महल आहे आणि परत अजून बऱ्याचशा गोष्टी आहे। करणी माता टेम्पल आहे, अशा बऱ्याचशा गोष्टी आम्ही बघणार आहे। स्वतः आम्ही हॉटेलच्या बाहेर आहे, आपला हॉटेल आहे मस्त। तर या सर्व आपल्या रिक्षा आहेत, जवळजवळ 6 रिक्षा केल्यात आम्ही बुक। काय रे काय आलं रे? एक्सक्यूज मी वन सेल्फी प्लीज। अरे फॉरेनर। हाँ यस 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 सर फ्रॉम वेयर सर डोंबिवली सर। अरे सर मेरे को लगा जापान से है यार। सॉरी यार, जापान से बोलना मागता था सर। आप तो अच्छा मराठी बोल रहे थे सर। एक नंबर बोलतो मी मराठी। अजून काय सर आगरी भाषा येते का तुम्हाला? मा येता ना का? कसा कोयता करता येतं? चला तर जाऊ आता फिरायला मस्त। हे आमचे ड्रायव्हर काका काय करा काकांनी पण आहे गेले। आता ही सवारी आणि याच्यात आम्ही आज पूर्ण म्हणजे अर्धा सिटीच्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या फिरणार आहोत मस्तपैकी। आणि हे आहेत आमचे वरिष्ठ असे खाडे काका, त्यांना खूप हैराण करणार आहे आम्ही आज। म्हणजे अशीच मस्ती करून खाडे काकांसोबत जी मजा तुम्हाला BMW AC कार मध्ये नाही भेटणार ती मजा याच्यात भेटणार। आणि उदयपूर सारखी सिटी रिक्षात फिरण्यातच खूप मजा आहे। सो आपल्या रिक्षाने आम्ही ऍक्च्युली पूर्ण बुक करून ठेवल्यात। आजची पूर्ण म्हणजे जे प्लेस आहेत सर्व ते आम्हाला ही आमची ऑटो फिरवणार आहे। सो तुम्ही पण कधी याल तेव्हा तुम्ही पण इकडचे लोकल लोकांना प्रोत्साहन द्या आणि त्यांच्या गाड्या बुक करा आणि त्यांच्या सोबतच फिरा, म्हणजे ते चांगल्या प्रकारे तुम्हाला फिरवतील मस्त। अंकल सुनो ना, समझो फैमिली के साथ आते हैं घूमने के लिए, तो उदयपुर में कितना दिन स्टे करना पड़ेगा और क्या क्या घूमने को है यहाँ पे? सिटी का होता है, दूसरे दिन और सिटी का होता है। हाँ, तो कितना दिन चाहिए? 2 दिन। हाँ 2 दिन। 2 दिन में पूरा उदयपुर हो जाता है। और दिन का आप कितना लोगे? लगता है 1500। 2 दिन का 1 दिन का 1500। 500 रुपये देगा, बड़ी गाड़ी है। तर ऐकला गाईस, तुम्ही जर फॅमिली सोबत तुम्ही येणार असाल एखाद्या ऑटोचा इकडे भाडा नुसता 1500 रुपये 1 दिवसाचा आहे आणि 2 दिवसाचा भाडा झाला 3000 रुपये। विचार करा, मी रिकमेंड नाही करत, पण सांगतो तुम्हाला एक की असा रेंट आहे म्हणून। पण शक्यतो तुम्ही 3 दिवसाचे 6000 घ्या, कारण की कारची इकडे खूप रेट आहे आणि स्कूटीला यांचं म्हणणं आहे स्कूटी रेंटला भेटते 500 रुपये पर डे, पण नंतर ते काय स्टँड त्यापेक्षा बेटर तुम्ही ऑटो करा। गोव्यासारखा स्कॅम आहे इकडे, पण थोडीशी गाडी ठोकलेली असते अगोदरच आणि सांगतात तुम्ही ठोकली म्हणून, अशा सर्व गोष्टी होतात। म्हणून शक्यतो इथे ऑटो रिक्षाच करा, ते बेटर आहे। तर मित्रांनो, फायनली आलोय आम्ही सिटी पॅलेसला आणि आता आपल्या सिटी पॅलेसची टूर जी होणार आहे ती या रेलमधून होणार आहे बहुतेक तरी, आता माहीत नाही, कारण की यांनी तिकीटच जवळजवळ आपल्याकडून 450 रुपये घेतलेलं आहे। आता बघू कसं नेतात आणि पॅलेस तर खूप भारी आहे। आणि आपल्या ऐतिहासिक मेन आपण आज मेवाड आणि मारवाड, त्याच्यातला मेवाडचा आपण इथेच पूर्ण जाणून घेणार आहोत या 2 दिवसामध्ये। सो जाऊया आता आपल्या सिटी पॅलेसची टूर करूया पूर्ण। मेड इन जापान। अरे मामा ती रमी सोड, आता काय सांगू यो मामा, सिटी पॅलेसला आली तरी पत्ती गेलतो बघा। काय बोलणार अशा माणसांना? ॲक्च्युली आमच्यासोबत स्कॅम झाला, आम्हाला वाटलं आम्हाला रेलमध्ये जायला भेटेल। राम सिंह, आपने पे नाइंसाफी क्यों किया रे? अपने को रेल में भेजा नहीं वो लोग ने? क्या मालूम इन लोगों का क्या नियम है। सिटी पॅलेस फ्री में, शायद हम लोग VIP गेस्ट में नहीं आते इसलिए, म्हणून त्यांनी वाटतं आम्हाला नेला नाही। पहिलाच दरवाजा लागलाय सिटी पॅलेसचा, तो म्हणजे गणेश पोल। भारी एकदम
बाहेरूनच हा पॅलेस किती भारी दिसतोय, किती भक्कम आणि मजबूत एकदम. म्हणजे त्या काळात कसं बांधलं असेल हा. आणि समोरच आपला तिरंगा आहे. सर्व पुढे गेलेत ॲक्च्युली, आम्हीच पाठी राहिलो. जाऊया आता पटापट आणि आतमधून पॅलेस बघूया पूर्ण. मित्रांनो, हा आहे सिटी पॅलेस आणि त्याच्या बाजूलाच बघू शकता किती भारी अशी लेक आहे. आणि इकडे आहे जलमहल पॅलेस, जो बोटीने जायला लागतो. आपण पण जाणार आहोत, पण टाइम किती पुरेल ते माहीत नाही. आणि आपले सर्व इकडे फोटोज वगैरे काढतात. रामसिंग कैसा है नज़ारा? अच्छा है ना? हाँ, प्लेस कौन सा है? ये सिटी पैलेस, ये जलमहल पॅलेस आहे. पाठची पर्वतरांग बघू शकता. आपली कशी सह्याद्री पर्वतरांग, तशी त्यांची देखील एक पर्वतरांग आहे वेगळी. तिचं नाव आहे काहीतरी, माझ्या लक्षात नाही, सांगेन तुम्हाला आठवल्यावर. आणि इथे बघून सांगतो आपला की हे लोक बोलतात ना की ताजमहल वगैरे बांधला. अरे ताजमहल सर्व फिकेट याच्या पुढे, आणि ताजमहल पण आपलाच होता शेवटी. आहे सिटी पॅलेस म्युझियमचा बाहेरची जागा. आणि इकडे आहे म्युझियम पूर्ण बघू शकता. बाहेरूनच किती भारी आहे. हे सर्व हत्यार आणि या सर्व गोष्टी आहेत पुरातन काळातल्या. ते वेट लिहिलेल्या सर्व तलवारींचा. हे सर्व महाराणा प्रताप जे आपले वेअर करायचे, हे सर्व तलवारींची इन्फॉर्मेशन दिलेली इकडं. आणि समोरच बघू शकता हा घोडा. घोड्याला पण पूर्ण प्रोटेक्शन असायचं आधीच्या काळामध्ये. ते सर्व कवच आणि तलवारी. इकडे बघा दांडपट्टा. बाई सर्वात मला जाम आवडतो दांडपट्टा. दांडपट्टा आणि हा तीर कमान, त्या ढाली. अंगरक्षक कवच. आपण बघा हा वेगळ्या प्रकारचा अंगरक्षक कवच आहे. हे लोक हे किती भारी आहे बघा. अजून आकाश, जेव्हा मी बंगला बांधेन तेव्हा माझ्या घरात पण असा पूर्ण सेट असेल तलवारींचा. जुने पुराणे सर्व अवजार आहेत तिथे. ते म्हणजे बंदूक वगैरे बनवण्यासाठी किंवा तलवारींना धार वगैरे लावण्यासाठीचे अवजार आहेत तिकडे. आकाश लोहार, हे पण लोहार आहे. भाई असा एखादा सेट आपल्या घरात पण पाहिजे.
हे बघा बंदुका पुराणा काळातल्या, या अशाच्या बंदुका की ह्याच्यात वरतून दारू भरली जायची आणि त्याच्यानंतर जवळजवळ अर्ध्या तासाने एखादा फायर व्हायचा. हे बघा हे काळ दिसत जो जो हथियार है ना, हथियार का फोटो त्याला इथं पूर्ण दिवस पण कमी पडेल रे बघायला. बनने में उतना समय लगता है चूने के अंदर समुद्री सीप, उड़द की दाल, गोंद, अंडा, गुड़, मेथी, शहद, मार्बल, 6 महीने उसको पानी में पकाना होता है. 6 महीने बाद एक एक लेयर में 1-2 महीने गैप दे के 4-5 लेयर में प्लास्टर होगा. तो वो इतने समय का बना हुआ प्लास्टर 300-400 साल बाद भी आपको मार्बल जैसा दिखेगा. ठीक है. और सीमेंट में आपके 6 महीने में सरफेस क्रैक आता है और 20 साल ज़्यादा से ज़्यादा सीमेंट चलता होगा. पता नहीं उतना भी चलेगा नहीं. ये साधु का मंदिर है सामने. उदय सिंह ने महल का शुरुआत किया 16 मार्च 1559. 16 मार्च 1559. एक साधु रहते थे जंगल में, उनके आशीर्वाद से महल शुरू किया. उदय सिंह ने मंदिर बनवाया, फिर सामने का हिस्सा बनवाया. एक तो आपने नीचे हथियार देखा और एक ये, ठीक है. तो उदय सिंह जी के रानिया की 20, राणा प्रताप की थी 14. तो वो दोनों यहाँ पे नहीं रहे. मैंने बोला मेवाड़ में 82 किले फिर उनके पास थे. तो वो दोनों यहाँ पे नहीं रहे. जब बाद में बड़ा बना तब रहने लगे. ठीक है. यहाँ राज तिलक होता था, राज्याभिषेक, क्योंकि नया राजा बनता, गादी मोड़ा लगता. ठीक है. गेट में रानियों के लिए रंगीन कांच पत्थर का जाली होता, महल में पर्दा होता है. ठीक है. राणा प्रताप के हथियार जो मैंने नीचे बताया, पहले वो सामने कमरे में बताते थे, तो अभी नीचे रख दिए ना हथियार, पूरा हॉल रिनोवेट करके, तो वो बड़ा हो गया, तो वो कमरा हो गया खाली. राणा प्रताप 11 साल की उम्र में चीता मार दिया कुम्भलगढ़ में. बड़े हुए बहलोल खान करके सेनापति ने अटैक किया, उनको घोड़े के साथ काट दिया, बट द होल बॉडी अलॉन्ग द फोर्स में सिंगल स्टोन. ठीक है. तो बचपन से ताकतवर थे. अकबर के 10 साल में 12 अटैक कराए, लेकिन वो कभी भी झुके नहीं. बिलों के साथ रहे, बिलों की सेना बनाई. तर मित्रांनो ही लावलेली आहे हल्दी गाडीची पेंटिंग, बघू शकता किती भारी आहे. आणि याच्यात पूर्ण वर्णन केलेलं आहे की हल्दी गाडीचं युद्ध कसं झालेलं आहे ते. आणि हे महाराणा प्रतापजींचे काही दृश्य आहेत, म्हणजे ते जंगलामध्ये लढाईच्या टायमाला काय काय करायचं त्याचं. आणि हल्दी गाडी का बोलतात त्याचं एक उत्तम उदाहरण ते म्हणजे तिथली माती अशी आहे पूर्ण जशी का हलत ठेवलेली आहे म्हणून. महाराणा प्रताप आहेत, त्यांचा घोडा चेतक सोबत. तर मित्रांनो त्यांनी सांगितलं ह्याच्या खाली मंदिर आहे आणि ॲक्च्युली हा मार्बल आहे ना कुठे जॉईंट नाही आहे, पूर्ण एका सिंगल मार्बलने बनवलेला आहे पूर्ण. आणि पूर्वी याच्यात जवळजवळ लाख चांदीचे सिक्के भरून ते मंदिरांना वगैरे दान करायचे. बघू शकता किती भारी वातावरण आहे. खिडकी बघा किती दगडाची खिडकी. हे आहे राजांचा महल आणि याला जवळजवळ बघू शकता असे 104 कॉलम आहेत, ते पण मार्बलचे पूर्ण. आणि हा होळी खेळताना तो स्नान करायसाठी जो कुंड होता तो होता, म्हणजे आता तो स्विमिंग पूल बोलू शकता तुम्ही. आणि तिकडं राजाचा महल आहे, जवळजवळ 1.5 किलोमीटरचा हा महल आहे. आणि मेन गोष्ट अशी आहे की तुम्ही विचार करत असाल की इथे डोंगरावर म्हणजे वरती झाडं कशी आली महलमध्ये, तर ॲक्च्युली डोंगर कापून पहिला महल बनवला आहे आणि मग डोंगराच्या सेंटरला ही झाडं लावलेली आहेत. आणि ॲक्च्युली म्हणजे डोंगरावर महल बनवलेला आहे हा. जवळजवळ ही काहीतरी 100 फूट हाईट आहे.
गाईज ही आहेत जुनी पुराणी भांडी राजाची बघू शकता. कावत न बघली अशी भांडी. इतकीच गोष्ट आहे ज्याच्यामुळं महाभारत घडलेलं, जे कौरव आणि पांडव केलं होते तो. इकडं बघा किती भारी भारी छोट्या छोट्या गोष्टी आहेत एकदम. इथे एक आहे आणि एक इथं काहीतरी गेम आहे कसला तरी. चला मामा. बाबा इथं बंदुका. भाई अशी एक बंदूक मला पाहिजे रे. आकाश तलवार बनवून दे ना मला. गाईज ऑन रेकॉर्ड यो बोलले की मी तुला तलवार बनवून देईन. याचा सरनेम लोहार आहे आणि हे काय बेड आहे. काही जाम भारी पॅलेस आहे. भारी भारी गोष्टी आहेत बघायला. अजून बऱ्याच गोष्टी बाकी आहेत बघायच्या, तर बघू आपण आलो. तर मित्रांनो हा बघा, हा एक महल किती भारी आहे. एरिया बघा त्याचा केवढा मोठा आहे तो. अख्खा ग्राउंड होईल क्रिकेटचा असा एरिया आहे पूर्ण. आणि या लोकांनी मेंटेन पण खूप भारी करून ठेवलेलं आहे. तर ही सगळी पूर्ण चांदीची भांडी आहेत आणि स्टेज पण पूर्ण एकदम चांदीच आहे. बघू शकता हे राजाच्या मुलीच्या लग्नासाठी बनवलेलं होतं. का से एंट्री. भाई बघू शकता हे सर्व मस्त बनवलेलं एकदम चांदीचंच आहे सर्व. झुंबर, हवा घालायचा पंखा, साबण ठेवायचा, कापूर आरतीचं वगैरे सामान सर्व, साबण ठेवायचं वस्तू, कंगवा वगैरे बघा जुन्या काळातला. पंखा जुना, ही थापी सारखी वाटते. हे बघा हाडकित्ता. तर मित्रांनो फायनली आम्ही आलोय बाहेर सिटी पॅलेसच्या. आणि आपली सर्व मंडळी पुढं पण चालली, अर्धी पाठीमाग आहे. आणि हा व्ह्यू बघा जलमहल पॅलेसचा किती भारी दिसतोय रात्रीच्या रोषणाईमध्ये. काय बोलतो आकाश बाबा, कसं वाटतंय. एक नंबर, अतिशय सुंदर वाटते. येस ॲक्च्युली आम्ही बघितलं सर्व, तलवारी वगैरे सर्व काही खूप भारी होतं एकदम. आणि पॅलेस पण खूप भारी होता. आणि मला गर्व होत आहे, मी लोहार आहे आणि लोहारांनी अशी हत्यार बनवलेत. मी आज बघून धन्य झालो का माझे पूर्वज त्यांनी किती मेहनत करून असे हत्यार बनवले. जो लोहार आहे म्हणजे याच्या पूर्वजांनी पूर्वज ना महाराजांसाठी तलवारी बनवली. हो रे बाबा, लोहार आहे, मराठी आहे. हा माहिती आहे मराठी आहे, पण काही मराठी कसे त्यांना सामील झालेले असं आहे. त्याच्यातलं नाही ना. नाही तो नाही, मी गाडी लोहार आहे. आकाश लोहारचे पूर्वज, त्यांच्या पूर्वजांना पण सलाम, ज्यांनी खूप खूप तलवारी बनवलेल्या आहेत. सोनार की तो एक लोहार की, ते त्याच्यासाठीच बोलायचे. हा अशा प्रकारे आपला सिटी पॅलेस बघून झालाय. तर मित्रांनो आम्ही आलोय करणी माता टेम्पलला आणि बघू शकता तिकडं आहे टेम्पल आणि आपल्याला जायचं रोपवेने. आणि रोपवेची तिकीट काढली आम्ही 35 जणांची, जवळजवळ 4000 रुपये लागले आम्हाला रिटर्नची तिकीट. म्हणजे पर पर्सन येऊन जाऊन काहीतरी 113 रुपये तिकीट आहे इथे. इकडं तिकीट काउंटर आहे आणि आता इथे वेटिंग रूम आहे. आमचा काहीतरी टोकन नंबर 567 आहे. तर बघू आता आपला वेळ कधी येतो. सो भेटतो तुम्हाला पुढे. तर ती आहे आपली रोपवे आणि इकडनं जाणार आहोत आपण करणी माता टेम्पलला तिकडे वरती. सर्व आपली पब्लिक थांबले, वेट करते कधी त्यांची बारी येईल. 18 आहेत ना फक्त. किती जण आहेत. एका 6 दिसतंय. 6, 12, 18. I've been dreaming on in my head like I've seen it. A life worth living is a life with meaning. I'll do what I love till my heart stops beating. I'm feeding this demon.
got a taste, can't erase bitterness in my face. Work a job every day till your dreams fade away. Like a card, never change, play the game that we say. I need a break. आमचा मामा कृष्णा, बाय बाय, टाटा. इकडे अरे तुम्ही जाल तेव्हा ना रे, बा अजून आपले मेंबर अजून लाईनीला आहेत बिचारे. चालला तर टॉपला. तर मित्रांनो फायनली आमची रोपवे स्टार्ट झालेली आहे आणि खूप भारी वाटतं. पहिल्यांदा रोपवे मध्ये बसतोय मी आणि आपली पब्लिक आहे सर्व. तिथे याच्यात पण एक पब्लिक आपली. व्ह्यू बघायचं सिटी पॅलेस. मित्रांनो हा तो सिटी पॅलेस आहे जो आपण मग कव्हर केला. चल राहायचं. जाम भारी वाटतं इथे रोपवेला. आजूबाजूचा व्ह्यू बघा किती भारी येते. समुद्र तलाव आहे काका. तर मित्रांनो हा आहे कर्णी मातेचं मंदिर आणि याची आख्यायिका अशी आहे की तुम्ही बघितलंच असेल यूट्यूबला बऱ्याच ठिकाणी असे उंदरं वगैरे दिसतात खूप एका ठिकाणी. आणि ते एक व्हाईट कलरचं उंदीर आहे. तो बघितल्यावर बोलतो खूप नशिबान असतो तो माणूस. सो असा हा कर्णी मातेचं मंदिर. ॲक्च्युली आम्हाला खूप लेट झाला त्याच्यामुळं मंदिर पण बंद झालं आणि मला दर्शन नाही भेटलं. बाहेरूनच दर्शन घेतलं आहे. हा व्ह्यू बघा किती भारी व्ह्यू आहे पूर्ण उदयपूर सिटीचा. वरतून हा टॉलेस्ट पॉईंट आहे उदयपूर सिटीचा. आणि तो बघा जलमहल आणि तिकडे बाकीचे पॅलेस आहेत सर्व. सो जाऊयात आपण खाली. आपलं रोपवे वेट करते. तुम्हाला खरं सांगू जवळजवळ दर्शन तर काही करायला नाही भेटलं आम्हाला. पण बरं लवकर तरी खाली जाऊ आणि जेऊ घेऊ. पण जवळजवळ 1 तास झाला आम्ही इकडंच उभा आहो.